अध्यक्ष महोदय, दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी 12वीचा पहिला पेपर देण्यासाठी डोंबिवलीहून कळव्याकडे जात असताना उमरा कळवा स्थानकादरम्यान गर्दीमुळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता आणि ह्या विद्यार्थ्याबरोबरच ती दुर्घटना अतिशय भयानक होती की फक्त हा विद्यार्थीच नव्हे तर इतरही अनेक प्रवासी त्यामध्ये दगावले होते। परंतु त्यानंतर आपल्याला ही कल्पना आहे की हा प्रश्न पूर्ण रेल्वे खात्याच्या संबंधित आहे, परंतु तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये हे प्रकार वारंवार घडत असल्या कारणाने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी रेल्वे मंत्र्यांशी त्या अपघातानंतर चर्चा केली आणि MMR रिजन मध्ये वाढत असलेले शहरीकरण आणि त्यामुळे हा लोकलवर जो जास्त लोड येतोय त्यामुळे हे अपघात वारंवार वाढत चाललेले आहेत आणि त्याची खबरदारी किंवा उपाययोजना म्हणून रेल्वे खात्यानं आहे त्याच दरामध्ये बंद दरवाजाच्या रेल्वे चालू करण्याच्या संदर्भात काही निर्णय घेतलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून होत आहे। हा पहिला प्रश्न आहे। आपण रेल्वेमध्ये वेगवेगळ्या प्रवाशांसाठी डबे आरक्षित ठेवतो, प्रामुख्याने 2 डबे हे महिलांसाठी आरक्षित केले जातात, परंतु प्रत्येक वर्गासाठी जर डबे आरक्षित केलेले तर इतर प्रवाशांवर तो अन्याय होईल। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी असा आपल्याला काही आरक्षणाचा विषय घेता येणार नाही, परंतु तरी सुद्धा विद्यार्थ्यांच्या बाकीच्या गोष्टींची म्हणजे परीक्षा किंवा इतर काही गोष्टींचा विचार करता विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल। अध्यक्ष महोदय, ह्या घटना MMR क्षेत्रामध्ये 2014 पर्यंतचा जर तुम्ही आलेख बघितला तर साधारणतः मृत्यूंचं जे प्रमाण होतं 2014 मध्ये 3423 होतं, परंतु 2025 मध्ये 25 पर्यंतचा हा जो आलेख आपण बघितला तर 1136 म्हणजे 33% कमी झालेला। अध्यक्ष महोदय, जखमी प्रवासी जे आहे 2014 पर्यंतचा आलेख त्यांचा बघितला तर 3299, परंतु आज मात्र 2025 चा जर आलेख बघितला तर 32% कमी झालेले आहे 1045। ह्या सर्व ज्या अपघातांची मालिका बघता रेल्वे प्रशासनाने प्रामुख्याने आपल्या राज्याच्या अखत्यारीतरित्या असलेल्या लोहमार्ग विभागाने अतिशय चांगली कामगिरी केलेली। अध्यक्ष महोदय, लोहमार्गाने एक हेल्प डेस्क प्रत्येक प्रमुख रेल्वे स्टेशनवर निर्माण केलेला आहे, त्यामध्ये एक नंबर सुद्धा त्यांनी जारी केलेला आहे। त्या नंबरच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना या लोहमार्ग पोलिसांच्या माध्यमातून आवाहन करण्यात येतं आणि त्यामुळे हे अपघात जे आहेत ते कमी झालेले आहेत आणि ती संख्या जी आहे ती फार कमी झालेली आहे आणि त्यामुळे राज्य शासन रेल्वे खात्याशी समन्वय साधून जास्तीत जास्त उपाययोजना या रेल्वे प्रवाशांसाठी करता येईल का याचा विचार करतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपण लोकसंख्या दिवसेंदिवस MMR क्षेत्रात वाढते, परंतु रेल्वेच्या गाड्या काही आपण अतिरिक्त वाढू शकत नाही, त्यामुळे प्लॅटफॉर्म आपण मोठे करण्याचा किंवा लांब करण्याचे प्रयत्न करतोय। 15 डब्याच्या गाड्या सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होतील अशी व्यवस्था रेल्वे प्लॅटफॉर्मची आपण करतोय आणि त्याचबरोबर मेट्रोची जी संख्या आहे ती आपण MMR क्षेत्रामध्ये वाढवतोय। प्रामुख्याने मेट्रो हा रेल्वेला एक लोकलला पर्याय आपण समजतो आणि त्या माध्यमातून आपली ती योजना राज्य शासनाच्या माध्यमातून चालू आहे। अतिशय चांगल्या प्रकारे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ह्या मेट्रोच्या प्रकरणामध्ये लक्ष घालून जास्तीत जास्त मेट्रोची सुविधा MMR क्षेत्रातील सर्वसामान्य प्रवाशांना कशी करता येईल यासाठी प्रयत्न करतोय। ST महामंडळ आणि त्याचबरोबर त्या म्हणजे मुंबई महापालिकेची बेस्ट सेवा, ठाणे कॉर्पोरेशन, पनवेल कॉर्पोरेशन, नवी मुंबई कॉर्पोरेशन, मीरा भाईंदर, वसई विरार, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर ह्या कॉर्पोरेशनच्या लोकल ज्या बसेस आहेत त्या लोकलच्या बसेस सुद्धा मुंबईपर्यंत कशा काही आणता येईल आणि त्यामुळे रेल्वेच्या प्रशासनावर किंवा रेल्वेवर त्याचा भार कमी होईल यासाठी आपण तीही उपाययोजना करतोय। अध्यक्ष महोदय।